कुठं घाण पाणी येते नळाला, कुठं आणखी बोरच बंद पडले, लाईटच बंद पडले, अशा गोष्टी सुद्धा स्वतः दादा मॉनिटर करतात आणि प्रत्येक प्रभागाचा सन्मान आपण इथे आयोजित करण्यात आलाय. समाजातील सर्व घटकांना समान सन्मान देण्याचा आणि गरजू कुटुंबाच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचा दादांची वृत्ती हे त्यांचं खरं जननेतृत्व. लोकप्रतिनिधी म्हणून दादा ज्याप्रमाणे जिद्दीने आणि हृदयातील उभार भावनेने लोकांसोबत काम करतात, तीच दादांची ओळख आणि ताकद आहे. विकासाच्या कामापासून सामाजिक उपक्रमापर्यंत देवेंद्रदादा प्रत्येक कृतीत माणूस महत्वाचा ही भूमिका त्यांच्यातून दिसून येते. पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, प्रभ अभिनव रेवणसिद्ध पट्टेदुवार अप्पाजी यासारख्या मान्यवरांच्या साक्षीने पार पडलेला हा शाही विवाह सोहळा म्हणजे दादांच्या व्यवस्थापक कौशल्य, संवेदनशीलते आणि लोकभिन्नू नेतृत्व भव्य प्रत्येक होता. हा सोहळा त्यांच्या देही याची डोळा पाहता आला याचं प्रचंड असं आत्मिक समाधान आहे. दादांच्या आमदारकीच्या वर्षपूर्ती निमित्त श्रीकांत गुरुदेव वाडेकर व आणि शिवराम प्रतिष्ठान यांच्या वतीने आज हा भव्य सोहळा हा केवळ सन्मानाचा क्षण नाही, तर केवळ त्यांच्या जिद्दीने माणुसकीचे व लोकसेवेचे प्रवासाला शिवराम व वाडेकर परिवाराचा सलाम आहे. कारण राज्यात देवेंद्र फडणवीस आणि सोलापुरात देवेंद्रदादा कोटे हे समीकरण सोलापूरच्या विकासाला प्रगतिशील पथ घेऊन जात आहे. तसेच सोलापुरातील पत्रकार बांधवांचे सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आयोजित स्नेह मेळावा व स्नेह भोजनाचा हा संवाद आणि विश्वास अधिक मजबूत करण्यासाठी पर्व ठरेल असा मी विश्वास करतो.